गरमागरम दाल वड़ा अतिशय क्रिस्पी आहे। वाह, मिरची। नमस्कार, मास्टर रेसिपीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। मी वाटतोय चण्याची आणि मुगाची डाळ एक एक वाटी, भिजवलेली चण्याची आणि मुगाची डाळ एक एक वाटी वाटून नंतर त्याच्यामध्ये मला बनवायचे आहेत डाळ पालक वडे। हा आमचा विदर्भातला जो भाग आहे, म्हणजे चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर गोंदिया, भंडारा, नागपूरच्या आसपास ही सगळी जी गावं आहेत इथे हा दाल पालक वडा फेमस आहे आणि अतिशय छान प्रकारे। चला सुरुवात करू। पहिले डाळ वाटून देऊ। आता बघा, यामध्ये मी लसूण, आलं, हिरवी मिरची आणि धने हे सुद्धा घातलंय आणि हे सुद्धा आपल्याला याच्याबरोबर वाटायचं आहे। ही अशी ना, ही डाळ अशी अर्धवट ठेवायची, पूर्ण वाटायची नाही। ओके, हे आपण सगळं काढून घेऊ। बरं सर, मला याच्यात एक प्रश्न होता की तुम्ही जी डाळ घेतली ती किती घेतली आणि किती वेळ त्याला भिजवत ठेवलं तुम्ही? बरं, खरं सांगू का की मी जे काय शिकलो तर ते माझ्या आईच्या हातून, मावशीच्या हातून, आजीच्या हातून असं शिकत आलं। त्याच्यामुळे वजन माप तुम्हाला नेहमी वाटत असेल की मी सांगत का नाही, त्याचं असं काही वेगळं कारण नाही आहे। पण आमची आई घ्यायची पटापट। पण डाळीचं मात्र सांगतो मी की साधारण 1 वाटी चणा डाळ घेतली तर मग कोणी अर्धी वाटी दुसरी मुगाची डाळ घेतं किंवा कोणी बरोबरीने घेतं। 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी मुगाची डाळ असंही घेतं। तर डिपेंड अपॉन यू की तुम्ही 1 वाटी चणा डाळ, पण मी म्हणेन की 1 वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ साधारण 4 तास भिजवा आणि नंतर त्याला वाटा। पालक आणि मेथी जी आहे ती चिरून घ्यायची आणि खूप अशी बारीक नसती, रॉच पाहिजे। दोन्ही अर्ध घ्या, किंवा कधी पालक जास्त असेल तर पालक जास्त घेतला तरी चालेल। मेथी थोडीशी घ्या। यामध्ये पालक आणि मेथी बारीक चिरलेली, त्यानंतर भरपूर चिरलेला बारीक कांदा आणि चवीनुसार मीठ। याला थोडं पाणी घालून आपण एकत्र करू। यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ आणि नंतर हे एकत्र करायचं। याचा ओलसरपणा बघून मग यामध्ये पाणी घालायचं। साधारण एवढं असं हे घट्ट असावं। आणि तेलात कुठलाही पदार्थ तळण्यापूर्वी फ्राय पावडर, साधारण अर्धा लिटर जर तेल असेल तर चमचाभर फ्राय पावडर घ्यायची आणि तेलात घालायची। पाण्याचा हात घ्यायचा, त्यानंतर जेवढा वडा हवा तेवढं पीठ घ्यायचं आणि हा हाफ फ्राय वडा आपण काढून ठेवू। पहिले 1 वडा तळायचा आणि तो पाहायचा की तो फुटत नाही आहे वगैरे, तर ओके, म्हणजे पिठाची क्वांटिटी। नाही तर कित्येक वेळा काय होतं की वडा फुटतो आणि फुटला किंवा आपल्याला बेसन वाढवावं लागतं। आता ओके, आता ही एक पद्धत झाली। दुसरी पद्धत तुम्हाला, आता दुसरी जी पद्धत आहे, पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा, त्यानंतर जेवढा मोठा वडा करायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा आणि हा डिरेक्टली सोडायचा आणि हे हाफ डाऊन करायचे, आपल्याला पूर्ण तळायचं नाही आहे, हे बाजूला काढून ठेवायचे। आता अशा पद्धतीने वडे तर आपण तळून घेतले, पण पाहुणे आले, वडे द्यायचे, गरम द्यायचे, हे तळून ठेवायचे शांतपणे आणि म्हणजे पाहुणे आल्यानंतर तळताना हा वडा जो आहे हा घ्यायचा, पाण्यात टाकायचा। आता नंतर गॅस जो आहे तो थोडा स्लो करायचा आणि शांतपणे तळायचं।
गरमागरम दालवडा अतिशय क्रिस्पी आहे. वा, मिरची एक नंबर. 2 मिनिटं थांब. तेवढा छान क्रिस्पी होता की मला मोह आवरला गेला नाही, म्हणून मी तो घास कंप्लीट खाल्ला. आणि आता म्हणतो नक्की करा, पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि ही वैदर्भीय खाद्य संस्कृती आम्ही जपण्याचा प्रयत्न करत असतो. नुसतीच वैदर्भीय नाही, संपूर्ण भारतातली खाद्य संस्कृती, संपूर्ण विश्वातली खाद्य संस्कृती जपण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. पण त्यातला काही रेसिपीज विदर्भातल्या या पुस्तकात आहेत आणि हे पुस्तक सकाळ प्रकाशनने काढलेलं आहे. पुस्तक हवं असल्यास खाली व्हॉट्सॲप नंबर दिला आहे, त्यावर संपर्क करा. नमस्कार.